काय बघते ही श्रावणी तर शुभ्याच्या गळ्यातच पडली. काय ताळतंत्रच राहिलं नाहीये हिला. नोकराला मिठी मारते सरळ सरळ. काही क्लासच नाहीये पोरीचा. मला तुला बघून खूप आनंद झालाय शुभू. अरे मला वाटलं होतं तू आता येणारच नाहीयेस परत. मला वाटलं तू नोकरी सोडून गेलास, मला परत कधीच भेटणार नाहीत. इतकं वाईट वाटत होतं ना मला. पण तू आता आलास ना, आता खूप छान वाटतंय. म्हणजे ना परत एकदा सगळं होरफोर हिट झाल्यासारखं वाटतंय. हे अशा काय करायला श्रावणी मॅडम? शुभंकर, मी कधी कधी तुझ्याशी खूप रूडली बोलते ना रे. खरंच सॉरी. पण आता मी ठरवलंय, मी तुझ्याशी खूप छान वागणार आहे. मॅडम तुम्ही बरायसा ना? हो शुभंकर, मी ठीक आहे. मला सांग, तू कसं आहेस? तुझी बरी आहे ना शुभंकर? तुला काल ताप आला होता ना, आता कसं वाटतंय? आणि मला सांग, तू सकाळपासून काही खाल्लंयस का? माझं सोडा, तुम्हाच बी ताप आलाय का? नाही रे, असं का विचारतोस? तुम्ही खरंच श्रावणी मॅडम बोलताय ना? तुम्ही खरंच एवढ्या चांगल्या स्वभावाच्या आहेस? म्हणजे मी काय वाईट स्वभावाची आहे? अरे तसं म्हणायचं नाही, पण ते ते विचित्र आहे ना तुमचा स्वभाव. नाही नाही, विचित्र म्हणजे ते गोंधळ घालायचा, बडबड करायची, ते सारखं असं असं काय काय असते मी ते वादळासारखं. हा काय? ह्या आमच्या श्रावणी मॅडम आहेत. आता कसं कानाला आणि मनाला गोड वाटलं असं बोलत जावा. गोजिर रूप हिच चम चम चांदणी खोप्यात एकटी हळद ठीक आहे. श्रावणी. जंप्या, आपल्याला जायचंय, चल. पण कुठं जायचंय? तुला काय करायचंय मी सांगते तिथे चल ना. मॅडम मी गाडी चालणार आहे की नाही, मला कळलं पाहिजे ना. बरोबर सांगते. त्याचं काय आहे ना, तुला माहिती आहे ना, पुढच्या आठवड्यात रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे आज आम्ही सगळे मित्रमैत्रिणी भेटणार आहोत रिझल्टचं डिस्कशन करायला. त्याचं काय आहे ना, आज आमचं प्री रिझल्ट गेट टुगेदर. जंप्या, तुला नाही कळणार, तू चल गाडी काढ. चला. या शुभ्या आणि श्रावणीचं नेमकं काय चाललंय? मला नजर ठेवायलाच लागणार आहे. बाकी जे व्हायचं ते होणारच.